आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशामध्ये व्हावा यासाठी हे अभ्यंग सुरू करण्यात आलंय। हर घर आयुर्वेद पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून देशात देश का प्रकृती परीक्षण अभियानाला संविधान दिनापासून सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे मोफत आरोग्य आणि रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्यांनी ही माहिती दिली। ते म्हणाले की देशातील 5 कोटी लोकांचे प्रकृती परीक्षण करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे। या अभियानासाठी एक मोबाईल ॲप देखील तयार करण्यात आले आहे। हे अभियान संपूर्ण देशामध्ये 26 नोव्हेंबर या संविधान दिनापासून सुरू होणार आहे। तर अभियानाची सांगता 25 डिसेंबरला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जयंतीनिमित्त होणार आहे। आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार आणि आयुर्वेदाला त्या ठिकाणी वाढवण्यासाठी मोठं करण्यासाठी आपल्या संपूर्ण देशातच नाही तर जगभर आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्याचं काम गेल्या 10 वर्षांपासून आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू आहे। आज त्यातलाच एक भाग म्हणून मी मंत्री झाल्यानंतर मला एक कल्पना सुचली की आपण देशातल्या जास्तीत जास्त लोकांचं प्रकृती परीक्षण त्या ठिकाणी केले पाहिजे। कारण की आयुर्वेदाचे उपचार हे प्रकृती परीक्षणानंच त्या ठिकाणी सुरू होतात। आपल्यामध्ये ज्या प्रकृती आहेत 7 प्रकारच्या प्रकृती आहेत, वात, पित्त, कफ अशा 7 आहेत। त्यामध्ये त्याचं आम्ही त्या ठिकाणी आता या उद्यापासून म्हणजे संविधान दिवसाच्या औचित्य साधून देश का प्रकृती परीक्षण हा आमच्या आयुष मंत्रालयानं आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हे कॅम्पेनिंग किंवा ह्या तपासण्या 25 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। म्हणजे संविधान दिवसाला सुरुवात होऊन श्रद्धेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जन्मदिवसानं त्याची सांगता याची होणार आहे। 5 कोटी लोकांचे आम्ही त्या ठिकाणी प्रकृती परीक्षण करणार आहोत। फक्त परीक्षण करणार नाही तर आम्ही एक मोबाईल ॲप सुद्धा तयार केलेला आहे। ते अँड्रॉइड असो iOS असो सगळ्या याच्यामध्ये आहे। ते ज्याचं प्रकृती परीक्षण होईल त्याच्या मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड करून दिलं जाईल आणि त्या ॲपच्या माध्यमातून जसे 2 महिन्यांनी आपले ऋतू बदलत असतात तर तशा दर 2 महिन्यांनी ज्या प्रकृतीची ती व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तशा प्रकारचे नोटिफिकेशन मेसेज आमच्या माध्यमातून मंत्रालयाच्या माध्यमातून पाठवण्याची व्यवस्था आहे की त्या ऋतूमध्ये त्या प्रकृतीच्या माणसाची दिनचर्या काय असली पाहिजे, ऋतुचर्या काय असली पाहिजे, त्यांच्या खानपानामध्ये काय आवश्यक असलं पाहिजे, कुठल्या गोष्टीचं पथ्यपाणी त्यांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे। हे जर त्या ठिकाणी पाळलं तर अनेक आजारापासून लोक त्या ठिकाणी वाचू शकतात आणि एक चांगला सुदृढ समाज आपल्या देशामध्ये निर्माण होऊ शकतो। आणि म्हणून असं देशव्यापी देश का प्रकृती परीक्षण हे 5 कोटी लोकांपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जात आहोत आणि यातून जवळपास गिनीज बुकचे 5 वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही त्या ठिकाणी प्रस्थापित सुद्धा करणार आहोत।